स्वतः ज्ञानोबारायांनी अगोदर वंदन केलंय आणि मग आपल्याला सगळ्यांना वंदन करायला सांगितलेलं आहे. संत जे असतात ते अनुभव घेतात आणि मग आपल्याला सांगतात. अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय त्यांच्या जीवनामध्ये असतो. आपण अनुभव घेतच नाही आणि दुसऱ्याला जो सांगतो त्याच्या बोलण्याचा एवढा परिणाम होत नाही. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. आणि म्हणून संतांच्या तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी या न्यायाने ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा संतांना वंदन केलं. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयामध्ये माझे सद्गुरू आहेत. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. अनेक ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी असलेली श्रद्धा निष्ठा ज्ञानोबारायांनी प्रगट केलेली आहे. तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरू श्री निवृत्तीनाथू रहाट तसे मजही आतू रिगोनिया. माझ्या हृदयात सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत म्हणजे काय? एकतर माझ्या परम प्रेमाचे विषय सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत. हृदयात कोण राहतं? प्रत्येकाच्या हृदयात कोण आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो. एरवी सर्वांच्या हृदयात राहतो भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या जागेवर आता निवृत्तीनाथ महाराज राहतात. याचा अर्थ निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान परमात्मा वेगळे नाहीत. निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी माझ्या मनात किती प्रेम आहे. माझं हृदय आणि निवृत्तीनाथ महाराज मला वेगळे वाटत नाहीत. माझा आत्मा आणि निवृत्तीनाथ महाराज मला वेगळे वाटत नाहीत. किंबहुना परमात्मा आणि निवृत्तीनाथ महाराज मला वेगळे वाटत नाहीत. यदक्षर मनाखेयम आनंद मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रयेत म्हटले. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना आपल्या हृदयात आहेत असं वाटतंय, म्हणजे आत्मा आहे तसं वाटतंय. जसं आत्मा हा परमप्रेमाचा विषय असतो तसेच निवृत्तीनाथ महाराज माझ्या परमप्रेमाचे विषय आहेत. मला निवृत्तीनाथ महाराजांच्या शिवाय दुसरं कोणी आवडत नाही. म्हणून मज हृदयी सद्गुरू मी आणि ते एकरूप झालेलो आहोत आणि म्हणून तेने तारिलो हा संसार पुरू. जेने तारिलो हा संसार पुरू. आणि असं परमप्रेम निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी असल्यामुळे त्यांची सुद्धा पूर्ण कृपा माझ्यावर झालेली आहे. कशी कृपा केली? त्यांनी माझ्या जीवनामध्ये मला विवेक नावाचं साधन दिलं आणि म्हणून त्यांनी दिलेल्या साधनावर माझा विशेष विश्वास आहे. म्हणून विशेषे अत्यादरो विवेकावरी. आणि हा विवेक प्राप्त झाल्यानंतर माझ्या जीवनात काय घडलं? जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहे तेथ प्रगटे महानिधी. हे विवेकरूपी अंजन माझ्या डोळ्यात त्यांनी घातलं. त्यांनी मला गुरु घाली ज्ञानांजन गुरु दावी निधान निधन निजधन गुरु सौभाग्य देऊन साधुबोध नांदवी. म्हणून असं अंजन माझ्या डोळ्यामध्ये घातल्यानंतर सर्वत्र मला परमात्म्याची प्रतीती यायला लागली. सर्वत्र मला भगवत दर्शन व्हायला लागलं. आणि आणखीन एक उदाहरण दिलं का चिंतामणी आली या हाती.
सदा विजय वृत्ती मनोवृत्ती, जसा चिंतामणी सापडावा हातामध्ये आणि चिंतिलेलं सगळं पूर्ण व्हावं, त्याप्रमाणे माझी जेवढी काही चिंता होती, चिंतिलेलं होतं ते सगळं काय झालं, पूर्ण झालं. कोणामुळे पूर्ण झालं? फक्त सद्गुरूला माझ्या हृदयात मी धारण केलं, निवृत्तीनाथ महाराजांना धारण केलं आणि सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. आणि म्हणून तुम्ही सुद्धा काय करा हे ज्ञानोबाराय आजच्या ओवीमध्ये सांगतात. वाचा ओवी. म्हणून जाणतेनो गुरु भजेजे. का म्हणून भजायचंय गुरुला? तर माझ्या जीवनात तो अनुभव आलेला आहे, तसा अनुभव तुम्हाला सुद्धा आला पाहिजे. कारण संतांचं हृदय असं आहे, सेवितो हा रस वाटितो अनेका. आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं, आपल्याला जो बोध प्राप्त झाला, तो सर्वांना प्राप्त झाला पाहिजे अशी तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून शब्द आलेला आहे. का म्हणून गुरुचं भजन करायचं? एखाद्याला त्या ठिकाणी व्यवहारामध्ये आपण जर सांगितलं तू देवाचं भजन कर, परमार्थाचं भजन परमार्थ कर, सद्गुरूंना शरण जातो, म्हणतो कशा करता? आमचं काय अडलंय? परमार्थ करण्याकरता आमचं काय अडलंय? मुलं बाळ आहेत, शेतीवाडी आहे, सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, संसार आमचा व्यवस्थित चालला आहे. हे देवाचं भजन कशा करता करायचं? गुरूंचं भजन कशा करता करायचं? ज्ञानोबाराय म्हणतात म्हणवोनी. म्हणून करा. म्हणून करा म्हणजे काय? या म्हणून शब्दामध्ये अनेक भाव दडलेले आहेत. म्हणून का करायचं? पहिली गोष्ट म्हणजे मला सद्गुरू हृदयात धारण केल्यामुळे मी संसार दुःखातून त्या ठिकाणी निवृत्त झालेलो आहे. तुम्ही सुद्धा सगळे संसार दुःखात आहेत. आले हो संसारा. या संसाराचं दुःख तुमच्याही जीवनामध्ये सगळ्यांच्याच आहे. संसारपुरात तुम्ही सुद्धा वाहत चाललेले आहात. आणि मला त्या ठिकाणी त्यांनी जसं काढलं तसं ते तुम्हालाही काढतील संसार दुःखातून. म्हणून आणि संसारा ऐसा दारुण जो भेटलाचे हरी शिनू तो ज्ञानदाने स करुणू भजिजे गुरु. संसारा ऐसा दारुण असलेला संसार आपल्या मागे लागलेला आहे. भयंकर असलेला संसार मागे लागलेला आहे. हा संसार दुःखरूप आहे. आणि म्हणून देवाला शरण का जायचं? आपण स्वसामर्थ्याने संसारातून तरुण जाऊ शकत नाही. इतर कोणी आपल्याला संसारातून बाहेर काढू शकत नाही. सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. याचं द्रोपद सांगा. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदती ना. इंद्र असेल, चंद्र असेल, अगदी ब्रह्मदेव सुद्धा संशय निवृत्त करू शकत नाही, कारण त्यांनाच संशय आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या. शेवटी काय? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काई म्हणून शरण जावे. म्हणून जायचंय, पण जात असताना कसं जायचंय त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी एक शब्द वापरलाय. कोणता शब्द वापरलाय? जाणतेनो. गुरुला शरण जायचंय, परंतु जाणते होऊन जा, शहाणे होऊन जा. शहाणे असाल तर जा. सगळा विचार करून जाता. हा शहाणा कोण आहे? ज्ञानोबारांनी जाणतेनो शब्द का वापरलेला आहे? कोण आहे हा जाणता? याचा विचार आपण काल सुरू केला होता.
जो बद्ध आहे, विषयी आहे, पामर आहे, याला शास्त्राने जाणतं म्हटलेलं नाही. जाणतं कोणाला म्हटलंय? बद्ध जो असतो त्याला काहीच कळत नाही, आणि काही कळत नाही हेही त्याला कळत नाही. काही काही माणसं अशी असतात त्यांना काही कळत नाही, आणि आपल्याला काही कळत नाही हे त्यांना कळत नाही, त्यामुळं आपल्याला त्यांना काय म्हणावं हे कळत नाही. काही कळत नाही काही माणसाला. आणि म्हणून अशी जी असतात अंगा काय, ज्ञानोबारायांनी अशा बद्ध माणसाचं वर्णन केलंय, विषयी माणसाचं वर्णन केलंय. पण अशांना सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही जाणते व्हा, जरा शहाणे व्हा. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी किंवा शरण रिघा संतांशी. म्हणून जाणा तुम्ही. जाणतं व्हायचं म्हणजे काय करायचंय? हे बा, हे जाणते तिकडे. मावशीचा फोन चालू आहे म्हातारीचा. सगळेच जाणते. जाणते नो गुरु भजिजे. म्हणून जाणता कोण आहे? जे तो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, चुकावून आला पाडी, मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची या वाटा, अप्रवृत्तीचा आव्हाटा डावलोनी. हा जाणताय. जे तो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी. विषय आहेतच सगळीकडे, काम क्रोध त्याच्यामध्ये संकट आहेत. या सगळ्यांना चुकून जो सद्वासनेत आलेला आहे, म्हणजे जो पामर होता, विषय होता, त्याला हे सगळं विषयाचं मिथ्यात्व कळलेलं आहे. संसाराचं मिथ्यात्व त्याने काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. या इहलोकातले सगळे मृत्यूलोकातले भोग जे आहेत ते नाशिवंत आहेत. नवे नवे परलोकातले सुद्धा भोग सगळे काय आहेत? नाशिवंत आहेत. हे ज्याने विचाराच्या द्वारे काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. आणि आता आपल्याला शाश्वत सुख मिळवायचं आहे, परमार्थिक सुख मिळवायचं आहे, असं ज्याने जाणलेलं आहे. आपल्याला परमार्थिक सुख, शाश्वत सुख फक्त परमात्म्याच्या ठिकाणी मिळेल, संतांच्या ठिकाणी मिळेल. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास. उत्तम लाभ जर असेल तर तो संतांच्या जवळच आहे, असं ज्याने जाणलंय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही सगळ्यांनी जाणते व्हा. अगोदर या विषयांना सगळ्यांना नश्वर आहेत असं जाणा, हा संसार दुःखरूप आहे असं जाणा. या लागी शतजर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसे निवघडया असावे शस्त्रवर्ष. म्हणून तुम्हाला जर त्या ठिकाणी याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही सगळे जाणते व्हा, शहाणे व्हा. म्हणून जाणते नो काय करा मग? गुरु भजिजे. तुम्ही गुरूंचं काय करा? भजन करा. गुरूंना जाणून भजन करा. भजनाचा स्वरूप जाणून भजन करा. कोणाच्याही मागे जाऊ नका, कोणालाही गुरु म्हणू नका. कारण गुरुच्या संबंधाने सुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काय आहेत? भावना आहेत. कोणालाही गुरु मनुष्य समजतो. एकाचा सुगरवा देखे तयाच्या गुरु मार्गात टेके. ज्ञानेश्वर महाराज जयाचा सुगरवा देखे जयाच्या गुरु मार्गात टेके.
गुरु म्हणून कोणाच्याही मागे जाऊ नका. गुरु होण्याचा अधिकार आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. अनेक संप्रदाय आहेत, अनेक लोक आहेत, म्हणतात आमच्या मागे या, आम्ही तुम्हाला मोक्ष देतो. नाही, मोक्ष देतो म्हणत नाही, आम्ही तुम्हाला मुलगा देतो, आम्ही तुम्हाला पैसा देतो, आम्ही तुला आमिष देतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, पहिले तुम्ही जाणते व्हा. जाणते व्हा म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे याचा विचार करा. तुका म्हणे, शहाणा होय रे गव्हारा, 84चा फेरा फिरू नको. म्हणून अगोदर शहाणा व्हा आणि शहाणा होऊन मग जा. म्हणून जाणतेनो आणि मग गुरु शब्द वापरलाय. गुरु म्हणजे कोण? तस्मात् गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. भागवतामध्ये मायेतून तरुण जायचं असेल तर काय केलं पाहिजे हा उपाय सांगताना भगवान परमात्मा उद्धवजींना सांगतात, तस्मात् गुरुम प्रपद्येत. गुरुकडे गेलं पाहिजे, त्याशिवाय ही माया निवृत्त होणार नाही, अज्ञान निवृत्त होणार नाही. पण ते गुरु कसे असले पाहिजेत? शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम म्हटलं. कोणालाही गुरु म्हणता येत नाही. गुरु हा काही कपड्यावर अवलंबून नाही. गुरु हा काही विशिष्ट वेशावर, विशिष्ट देशावर, याच्यावर अवलंबून नाही. गुरुची शास्त्रामध्ये काही लक्षणं आलेली आहेत. आपण मागे सद्गुरूच्या लक्षणात ते सगळं पाहून आलो आहे. नाथ महाराजांनी गुरूंची लक्षणं सांगताना सुंदर अशी ओवी लिहिलेली आहे. शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी उचितू कसमर्थू यथोचितू निजबोधे. पहिल्यांदा सांगितलं काय? शब्द ज्ञाने पारंगतू. गुरु जे आहेत ते शब्द ज्ञानामध्ये पारंगत पाहिजे, म्हणजे ते श्रोत्रिय पाहिजेत. शब्दज्ञान कशाला पाहिजे? कारण शिष्याला अनेक प्रकारच्या शंका येतात. त्या शंका निरसन करण्याकरता त्याचं शास्त्राचं अध्ययन झालेलं असलं पाहिजे. त्याला शब्दज्ञान सुद्धा असलं पाहिजे. पण नुसतं शब्दज्ञानी असेल तर, त्याला त्याचा अनुभव आला नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. नुसता शब्दज्ञानी चालत नाही, तर त्या शब्दज्ञानाचा त्याला ब्रह्मज्ञान काय? शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू म्हटलंय. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा, मग पराप्रमेय प्रमदा विलाशिया म्हटलंय. विद्या रविंद प्रबोधा म्हणजे श्रोत्यत्व सांगितलंय. पराप्रमेय प्रमदा विलाशे याच्यामध्ये त्यांचं ब्रह्मनिष्ठत्व सांगितलंय. आणि विद्या रविंद प्रबोधा याच्यामध्ये त्यांचं कृपाळुत्व सांगितलं. म्हणून गुरूंच्या ठिकाणी श्रोत्रियत्व असलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, आमचे जे सद्गुरू आहेत ते श्रोत्रियत्व आहेत, श्रोत्रिय आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम. भगवान शंकरच साक्षात त्या ठिकाणी अवतीर्ण झालेत निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता. म्हणून गुरु जे आहेत ते श्रोत्रिय असले पाहिजेत. गुरु जे आहेत ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत. आणि गुरु जे आहेत ते कसे असले पाहिजेत? कृपाळू असले पाहिजेत. निवृत्तीनाथ महाराज हे कृपाळू आहेत. निवृत्तीनाथ महाराजांना शरण जायला सांगतात ज्ञानोबाराय. गुरूंना शरण जायला सांगतात म्हणजे मी ज्या गुरूंचा आश्रय केलाय त्यांना तुम्ही सगळे शरण जा. निवृत्तीनाथ महाराज किती कृपाळू आहे तो.
अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाळुत्वाचं सुद्धा वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. निवृत्तीनाथ महाराज किती कृपाळू आहेत. त्या ठिकाणी गहिनीनाथ महाराजांच्याकडे ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज गेले आणि गहिनीनाथांना खूप आनंद झाला. गहिनीनाथ महाराज वाटच बघत बसले होते. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करीत असताना गहिनीनाथ महाराजांनीच वाघाचं रूप घेतलं, काही ठिकाणी असं वर्णन केलं, आणि यांना आपल्याकडे बोलवून घेतलं. आणि गेल्यानंतर जेवढं काही आपल्याकडं ज्ञान होतं ते सगळं ये हृदयचे ते हृदय घातले. आणि नंतर त्या ठिकाणी आज्ञा केली, आमच्याकडे हा जो काही बोधाचा साठा आलेला आहे ना, तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा झाला जो अमृते. पुढे काय, तो हा तू घेऊन आघवा कळी गिळीत या जीवा सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. तुम्ही काय करा, आता आमच्यापर्यंत हा बोध आलेला आहे, पण आता घोर असं कलियुग येणार आहे. कुठपर्यंत आपण हे एक शिष्य एक गुरु ठेवायचं ज्ञान, कुठपर्यंत आपण हे प्रगट असलेलं गुह्य ज्ञान गुह्य ठेवायचं. मग तुम्ही काय करा, हे हातात घेऊन सगळ्यांच्या करता धावून जा. आणि मग मात्र निवृत्तीनाथ महाराजांना अगोदरच त्यांची इच्छा होतीच. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांनी मला आज्ञा केली, मला नुसती आज्ञा केली असं नाही, त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. एवं गुरुक्रमे लाधले जे समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधून दिधले गोसावी मज. सगळं समाधी धन जे होतं, जे काही त्यांच्या गुरुने दिलं होतं, ते सगळं ग्रंथाच्या रूपाने माझ्याकडे त्यांनी दिलं. म्हणजे माझ्या मुखातून हा ग्रंथ बाहेर पडलेला आहे. हे ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे म्हटलंय. तैसे श्री गुरुनाथांचे गौरव आहे जी साचे ग्रंथ नव्हे कृपेचे वैभवे. हा सगळा गौरव माझा करता तुम्ही. तुम्हाला वाटतं ज्ञानेश्वर महाराज मोठे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ग्रंथ नव्हे कृपेचे वैभवे, त्यांच्या कृपेचं वैभव आहे. साचची गुरुनाथे निमित्त करोनी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणं. निवृत्तीनाथ महाराजांनी मला निमित्त केलंय. किंवा तिथेच ओवी आली बघा, तेच आता म्हटली होती, ते चकोराचं वर्णन केलंय त्याच्या आधीचे. मग आरताचे निवरसे गीता ग्रंथ न मिशे वर्षला शांत रशे तो हा ग्रंथ. म्हणून अशा प्रकारे ज्ञानोबाराय कृपाळू आहेत, निवृत्तीनाथ महाराज कृपाळू आहेत. ते कृपा करतात आणि त्यांनाच गुरु म्हणतात. म्हणून मनोनी जाणतेनो गुरु भजीजे. निवृत्तीने दिधले माझ्या हाती. मग गुरूंच्याकडे ते काय असतं, ज्ञान असतं. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. मग ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर कुठं गेलं पाहिजे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्व. त्यांच्याकडे जायचंय, नमस्कार करायचा आहे, सेवा करायची आणि मग प्रश्न विचारायचे.
मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशेले. पण ज्ञानोबाराय म्हणतात मनोनी जाणते नो गुरु भजीजे. तुम्ही गुरुचं काय करा, भजन करा. भजन करायचं म्हणजे काय करायचं, गुरुचं भजन कसं करायचं, गुरुच्या भजनाने काय फायदा होणार आहे. तर भजन शब्द वापरलाय. भज शब्दाचा अर्थ आहे भज सेवायाम किंवा भज धातूमध्ये आश्रय करणे असाही अर्थ आहे. त्यांची सेवा करायची. ज्ञानोबारायांनी आचार्योपास्ती या पदावर भरपूर लिहिले, आपण ते पाहून आलोय. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, ब्रह्म करी जीवा सोच्याते. सगळ्या दैवांची जन्मभूमी म्हणजे गुरूंची सेवा आहे. मग ज्ञानोबारायांनी तिथे कायिक सेवेचं वर्णन केलंय, वाचिक सेवेचं वर्णन केलंय, मानसिक सेवेचं वर्णन केलेलं आहे. पुराणामध्ये अशा अनेक गुरुभक्तांच्या गाथाच्या गाथा भरलेल्या आहेत. आरुणी नावाचा एक धौम्य नावाच्या ऋषींचा शिष्य होता. सगळे शिष्य होते, पण त्याच्यात तो आरुणी काय होता, आवडता होता. एक दिवशी भरपूर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर आरुणीला सांगितलं, सगळ्या शिष्यांना सांगितलं, शेतात जावा आणि शेतामध्ये पाणी जे आहे ते साचलं पाहिजे, ते पाणी वाहून नाही गेलं पाहिजे. वाहून जर पाणी गेलं तर शेताला काहीच फायदा होणार नाही. म्हणून आरुणीला पाठवलं. तो आरुणी शेतामध्ये गेला, पाहिलं त्याने एका ठिकाणाहून सगळं पाणी वाहून जात आहे, शेतात काहीच पाणी थांबत नाही. अडवण्याचा त्याने प्रयत्न केला, पण पाणी काय अडलं जात नाही. मग शेवटी काय केलं त्याने, तो आरुणी तिथे झोपला. रात्रभर थंडीने तसाच कुडकडला आणि त्याने ते पाणी अडवून धरलं. सकाळी सकाळी आरुणी दर्शनाला यायचा, आज काय दर्शनाला आला नाही. गुरूंनी विचारलं, आरुणी दिसत नाही. ते म्हणले, तुम्ही रात्री सांगितलेलं काम तिकडे गेलाय, तिथून परत आलाच नाही. मग गुरु गेले आणि आरुणीला हाका मारायला लागले शेतात. अरे आरुणी तू कुठे आहे? तो म्हणला मी इकडे आहे. म्हणजे कुठं, काय करतोय? तो झोपला होता. कुठं? पाणी अडवून धरलंय म्हटलं सगळं मी. गुरूंनी त्याला उठवलं, मस्तकावर हात ठेवला, म्हटलं आरुणी कायिक सेवा केली बाबा तू, आणि त्या ठिकाणी सेवा केली ना, मी तुला आशीर्वाद देतो, इथून पुढे तुला कुठलाही ग्रंथ शिकावा लागणार नाही, सगळ्या विद्या आपोआप तुला येते. आणि सगळ्या विद्या आपोआप आरुणीला प्राप्त झाल्या. ही कायिक सेवा आहे. म्हणा ना, कायिक सेवा ज्ञानोबारायांनी सांगितले. आणि गुरुचे भुवन आपण मी होईन, दास्य होनी करीन दास्य तेथीचे. कायिक सेवा आहे. अशा अनेक सांगितलेल्या आहेत. वाचिक सेवा आहे. जयाचे वक्त्र वाहे, गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचोनी शास्त्र हाती न सेवे. गुरु संप्रदाय धर्म, बोला, हेची जयाचे वर्णाश्रम. गुरु परिचर्या नित्य कर्म. जयाचे असू द्या. मानसिक सेवा सांगितली. मानसिक सेवेचं वर्णन ज्ञानोबारायांनी खूप केलंय. मानसिक सेवा गुरूंची कशी करायची. आपल्याला ज्ञानोबारायांची कायिक सेवा म्हणजे ज्ञानोबारायांची वारी करणं. ज्ञानोबारायांची कायिक सेवा. सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, मला हे सगळं ज्ञान प्राप्त झालं किंवा मला वैराग्य प्राप्त झालं कारण मी मागच्या जन्मी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा भोई होतो. वारी केली ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांच्या वारीमध्ये कायिक सेवा आहे, वाचिक सेवा आहे आणि मानसिक सेवा. सकाळी उठल्यानंतर गुरुचं काय करायचं, ध्यान करायचं. श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी आणि अभ्यंतरलीकडे प्रेमाचे नि पवाडे
श्रीगुरूचे रूपडे उपासी ध्यानी. श्रीगुरूंचं ध्यान करायचं सकाळी उठल्या उठल्या, ही मानसिक सेवा आहे. ज्ञानोबरायांचं ध्यान करायचं, इंद्राईचं ध्यान करायचं, निवृत्तीनाथ महाराजांचं ध्यान करायचं. अशा प्रकारे सेवा. आणि सगळ्यात तसं पाहायला गेलं तर गुरु जे असतात ते शिष्याची सेवा घेत नाहीत बरं का. शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नही न स्मरे मने, शिष्याची सेवा स्वये करणे, पूज्यत्वे पाहणे निज शिष्या, असे गुरु असतात. शिष्याची जो नेघे सेवा माने देवा सारिके. ते घेत नाहीत म्हणून आपण करायची नाही असं नाही बरं का. तुम्ही म्हणाल बरं झालं आम्हाला हे सांगितलं. काही काही शिष्य आम्हाला हे प्रमाण सांगतात. एखादं काय सांगितलं, शिष्याची जो नेघे सेवा माने देवा सारिके. उलट गुरु असतात ते शिष्याचीच सेवा करा आमची सेवा. त्यांनी घेऊ नये आणि यांनी केल्याशिवाय राहू नये. महात्म्यांनी घेऊ नये पण आपण मात्र केल्याशिवाय राहू नये. काय खरी सेवा आहे म्हटले, तुकाराम महाराज म्हणतात, शुद्धचर्या हीची संतांचे पूजा, लागतची धन नाही वित्त. आपण चांगलं वागणं, देवाचं भजन करणं, त्यांना जे आवडतं, स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची सेवा, एरते पांडवा वाणिज्य करणे. त्यांना जे आवडतं ना त्याप्रमाणे वागणं ही खरी त्यांची सेवा आहे. बाकीचं आपल्या मनाप्रमाणे सेवा करणं हे म्हणतात व्यापार आहे, व्यापार. ज्ञानोबरायांची सेवा करायची का? ज्ञानोबरायांना जे आवडतं ते आपण करा. देवाची सेवा करायची का? देवाला जे आवडते ते करा. आवडते ते करत नाही, मनाला येईल तशी सेवा करू. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, म्हणून जाणतेनो गुरु भजिजे. मग काय होईल त्याने सेवा केल्यानंतर? ज्ञानोबराय म्हणतात, तेने कृतकार्य होईजे. त्याने तुम्ही काय व्हाल? कृतकार्य व्हाल. कृतकार्य म्हणजे काय? कृत म्हणजे केलेले आणि कार्य म्हणजे करण्यास योग्य आहे ते तुम्ही केलं असं होईल. मनुष्य जीवन जे आहे ते कशाकरता प्राप्त झालेलं आहे? मनुष्य जीवन जे देवाने आपल्याला दिलंय ते लौकिक विषय मिळवण्याकरता किंवा संसार करण्याकरता दिलं नाही. संसार हे साधन आहे. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन म्हटलंय. या लागी येथे अंतकरण द्यावे ना. आपल्याला मनुष्य देह जो प्राप्त झालेला आहे संसार निष्ठा करण्याकरता नाही. संसाराचं स्वरूप सांगितलं, हे या फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता जे काही पंडुसुता. म्हणून असं काही जीवनात केलं पाहिजे की जे केल्यानंतर सगळं करायचं संपून जातं, जे मिळवल्यानंतर मिळवायचं संपून जातं. बाकी व्यवहारातलं तुम्ही किती करा, करायचं शिल्लक राहतं. किती मिळवा, मिळवायचं शिल्लक राहतं. साध्य सारखं बदलत राहतं. लहानपणी साध्य असतं, शिक्षण झालं पाहिजे. शिक्षण झालं की साध्य असतं, नोकरी लागली पाहिजे. नोकरी झाली की साध्य असतं, लग्न झालं पाहिजे. लग्न झालं की साध्य आता मुलं बाळ झाली पाहिजेत. संपलं का साध्य जीवनात? पुढं आणखीन मग त्यांच्या मुलं झाली पाहिजेत, त्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. साध्यसारखं चालूच राहतं. हो म्हणतो एवढं आता फक्त नातवाच्या डोक्यावर अक्षता टाकल्या ना की आपलं झालं. नातीचं लग्न झालं ना आपण मरायला मोकळे झालो. म्हणजे नातीचं लग्न झाल्यावर काय तुला मोक्ष मिळणार आहे? अरे परत जन्म घ्यावा लागेल. पुनरपि जननम यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. म्हणून असं काही मिळवायचं जीवनामध्ये आयुष्याच्या साधने. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आणि
ते परमात्मा दर्शन करून देण्याचं सामर्थ्य संतांच्या मध्ये आहे. संत काय करतात, त्यांची सेवा केल्यानंतर ते प्रसन्न होतात. आपलं अंतःकरण त्यांच्या सेवेने शुद्ध होतं, आपलं अंतःकरण त्यांच्या सेवेने स्थिर होतं आणि मग ते आपल्याला त्या ठिकाणी बोध देतात, ज्ञान सांगतात. अरे बाबा, तू म्हणजे काही सामान्य नाहीस. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. न मना देह ऐसा, मग भरवसा कळे. तू देह नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, या सगळ्याला जाणणारा, या सगळ्यांचा साक्षी, या सगळ्याहून वेगळा असा तू परमात्मा स्वरूप आहेस, असा ते काय करतात, बोध देतात. महावाक्याचे नावे, किंवा बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली. आणि अशा प्रकारे बोध दिला की जीव ब्रह्मरूप होतो. नाथ महाराज सेवा करण्याकरता म्हणून देवगिरीच्या किल्ल्यावर गेले. नाथ महाराज प्रसन्न झाले त्यांच्या सेवेने आणि त्यांना शूलभंजन पर्वतावर घेऊन गेले. आणि शूलभंजन पर्वतावर तिथे नाथ महाराजांच्या बरोबर साक्षात दत्तात्रय भगवान यायचे, आपलं जनार्दन स्वामींच्या बरोबर. जनार्दन स्वामींना दर्शन देण्याकरता ते आले, परंतु एका मलंगाच्या रूपात आले. एक मलंग आहे, कोणीतरी झोळी अडकवलेली आहे, बरोबर एक कुत्री आहे. आणि मग ते तिथे त्या झोळीतून त्यांनी काय काढले, आपल्या ताटामध्ये ताट काढलं, झोळीतून ताट काढलं, ताटामध्ये ते शिळे कुटके काढले भाकरीचे. आणि नाथ महाराजांना सांगितलं, जनार्दन स्वामींना सांगितलं, कोणी त्या मलंगाने, एवढं कुत्रीचं दूध काढा. जनार्दन स्वामींनी काढलं कुत्रीचं दूध, त्याच्यात त्या ताटात टाकलं आणि मग दोघं प्रसाद खाऊ लागले. मलंग खाऊ लागले, जनार्दन स्वामी महाराज. नाथ महाराज बघतायत आपल्याला कधी प्रसाद मिळतोय, काय प्रकार चाललेला आहे. प्रसाद खाल्ल्यानंतर ताट धुवायला सांगितलं नाथ महाराजांना. नाथ महाराजांनी म्हटले, तेवढी संधी आता आपल्याला आलेली आहे. ताट पिले, धुतलं आणि धुतलेलं ते पाणी सगळं पिऊन टाकलं. आणि मग सांगितलं, देवगिरी आपलं जनार्दन स्वामींना विचारलं, कोण आहे ते मलंग, कोण, ही कुत्री कशी काय त्यांच्याकडे, आपण जे शेळे कुटके खातोय काय. अरे नाथा, अजून तो ओळखला नाही, इकडे. नाथ महाराजांच्या मस्तकावर काय ठेवला, हात ठेवला. आणि हात ठेवल्यानंतर मग समोर मलंग दिसायला लागले का दत्तात्रय भगवान दिसले. दत्तात्रय भगवान दिसले. कुत्री दिसायला लागली का कामधेनू दिसायला लागली. कामधेनू दिसायला. नुसतंच दत्तात्रय भगवान दिसायला लागले का अवघेची त्रैलोक्य चरणी जगन्नाथा, तेने कृतकार्य होईजे. कृतकार्य म्हणजे काय, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देख जाहला. म्हणून सहज सांडवला कर्म संगू. जो ते आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देख झाला. आत्मबोधाने तो तृप्त झाल्यानंतर तो कृतकार्य होतो, म्हणून सहज सांडवला. हो, आता त्याला काही करायचं शिल्लक राहत नाही. काम नाही झालो पाही रिकामाशी त्याची स्थिती होते. म्हणून जाणते नो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबारायांनी याकरता एक दृष्टांत दिलाय. गुरुसेवेचं महत्त्व सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी घातलं, परत त्याच्या शाखा आणि पानं यांना पाणी घालायची गरज पडत नाही. सिंचन करिता मूळ, वृक्ष ओलावे सकळ. पुढचं चरण महत्वाचं आहे.
नको पृथकाचे भरी पडो एक सार धरी. ज्ञानोबा तुकाराम महाराज म्हणतात. हा अभंग कधी म्हटला जातो माहिती आहे का? पंढरपूरला वारीमध्ये धावा नावाचा प्रकार आहे, वेळापूरला. त्या धाव्यात हा अभंग म्हटला जातो. पण ते अभंग ऐकेपर्यंत आपण काही थांबत. त्याच्यात पुढचं चरण खूप महत्वाचं आहे. तुका म्हणे धावा आहे पंढरी वेसावा, पण त्याच्यामध्ये एक सुंदर चरण आहे. सिंचन करिता मूळ वृक्ष नको पृथकाचे भरी पडो एक मूळ धरी. हे महत्वाचं आहे. काय? पानचोऱ्याचे दार वरी दातावे ते थोर. वश झाला राजा मग आपण येते प्रजा. एक आतुडी चिंतामणी फिटे सर्व सुख धनी. तुका म्हणे धावा. जसं राजा वश झाला की सगळे आपोआप वश होतात, तसं ज्ञानोबराय म्हणतात मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. एका माणसाने पाहिलं एका झाडाची पानं वाळलेली आहेत, शाखा वाळलेल्या आहेत, म्हणून बादल्या भरून आणायचा आणि वरती पानाला घालायचा, फांद्यांना घालायचा आणि खाली सगळं कोरडच. ते झाड आणखीन वाळून गेलं, लवकर संपून गेलं. आणि एक हुशार मनुष्य होता, त्याने काय केलं, उलट वरचं तो लवकर झाडाची पानं तोडून टाकतो. वाढावं म्हणून लोक वरचं छाटून टाकतात आणि कुठं पाणी घालतात? मुळाला पाणी घालतात. वरचं छाटलं आणि मुळाला पाणी घातलं की ते आणखीन फोपावतं. जैशी वरी वरी पालवी खुडीजे. आता इथे ज्ञानोबारायांनी मुळाची उपमा दिलेली आहे सद्गुरूंच्या सेवेला. सद्गुरूंची सेवा म्हणजे काय आहे? मूळ आहे सगळ्यांचं. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. बरीच लोक इतर सगळी साधनं करतात आणि सद्गुरूंची सेवा करत नाही किंवा सद्गुरूंना शरण जात नाही. यज्ञ करतात, तप करतात, तीर्थ करतात, त्रिवेणी संगमी नाना तेथे. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे कामक्रोध खवळती. सगळी साधनं केली आणि अजून जर गुरु केला नसेल किंवा गुरूंचं मार्गदर्शन नसेल तर ती साधनं करणं म्हणजे झाडाच्या पानाला आणि शाखेला पाणी घालण्यासारखं आहे. आणि एक सद्गुरूंची सेवा करणं म्हणजे मुळाला पाणी घालणं आहे. सद्गुरूंची सेवा केली की बाकी साधना आपोआप घडतात. तेने साधिती. आणि बाकी तुम्ही सगळी साधना करा पण सद्गुरूंची सेवा करू नका. तुम्हाला फल मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात मूळ सिंचने सजे आघवियाचे दैवा जन्मभूमी हे सेवा. किंबहुना कदाचित तुम्ही देवाची खूप सेवा करत असाल, देवाच्या सेवेने अदृष्ट निर्माण होतं असं वर्णन केले. अदृष्ट फल मिळतं, पुण्य निर्माण होईल, उद्धार होईल, पण वेळ लागतो. पण सद्गुरूच्या सेवेने दृष्ट आणि अदृष्ट असे दोन्ही प्रकारचे फलं मिळतात. सद्गुरूच्या सेवेने, संतांच्या सेवेने परमात्मा सुद्धा प्रसन्न होतो. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाची सेवा खूप केली आणि संतांची सेवा केलीच नाही तर अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. देवाला भार वाटतो. माझी सेवा करतोय पण माझ्या भक्तांनी ज्ञानोबारायांची वारी करत नाही, तुकाराम महाराजांची सेवा करत नाही, म्हणून देवाला तो भार वाटतो. आणि देवाची एखाद्या वेळेस नाही केली सेवा आणि संतांची केली तर देवाला सुद्धा त्याच्यात आनंद होतो. म्हणून
मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती का तीर्थे जे त्रिभुवनी. आणखीन एक उदाहरण दिलं त्याच्याकरता, वाचा. तीर्थे जे त्रिभुवनी तिये घडती अमृत रस समुद्र अवगाहनी. माणसाने जर समुद्र स्नान केलं तर त्याला सगळ्या तीर्थांचं स्नान घडतं. म्हणून समुद्राचंही स्नान केलं पाहिजे. का बरं समुद्राचं स्नान केल्यानंतर सगळ्या तीर्थांचं स्नान घडतं? कारण सगळी तीर्थ कुठं येऊन मिळतात? शेवटी समुद्रामध्ये. का तीर्थे जी त्रिभुवनी ते मिळती. एक एक तीर्थ करत बसायचं, स्नान करायचं, करा. पण समुद्राचं स्नान घडलं की केलं की ज्ञानोबा म्हणतात त्याला सगळ्या तीर्थाचं स्नान घडलं. त्याप्रमाणे बाकीची साधनं करणं म्हणजे एका एका तीर्थात जाऊन स्नान केल्यासारखं आहे. आणि सद्गुरूंची सेवा केली म्हणजे समुद्राचं स्नान केल्यासारखं आहे. कारण बाकीची साधनं जी आहेत ती परिच्छिन्न आहेत आणि सद्गुरू मात्र काय झालेले आहेत? आता समुद्ररूप झालेले आहेत, व्यापक झालेले आहेत. व्यापक आणि उदास वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू. म्हणजे परमात्मा स्वरूप झालेले आहेत, व्यापक ते झालेले असतात. म्हणून परिच्छिन्नाची सेवा करण्यापेक्षा व्यापकाची सेवा घडली पाहिजे. म्हणून तीर्थे जी त्रिभुवनी, की तीर्थामध्ये सुद्धा पवित्रपणा आहे. पण तीर्थात गेल्यानंतर तीर्थ मलिन होतात असं वर्णन केलं आहे. शुचित्वे शुची आणि पाप तापही जाण परी तेथ आहे. हिमवंतो दोष खाये परी जीविताची हानी होय. म्हणून तो ऐसा शुचित्वे तीर्था को असा जेने लंगविले दिशा मनोमळ. म्हणून तीर्थात गेल्यानंतर पाप जातं, पण पाप करण्याची वासना जाईल सांगता येत नाही. परंतु संतांच्या जवळ गेले, संता सवे वसता योग ज्ञाने पैसता गुरुचरण उपासता वैराग्य येनेची सत्कर्मे अशेष या ज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपे. म्हणून का तीर्थे जे त्रिभुवनी तिये घडती समुद्र अवगाहनी. तीर्थाने जसं पावित्र्य प्राप्त होतं तसं संतांचं जे पावित्र्य आहे, जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्तीशी थावो जयाचे निसंगे ब्रह्म व्हावो भ्रांतासही. संत किती पवित्र आहेत, पवित्र सोवळी सकळी तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना. म्हणून ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं, जसं अमृताचं रसाचं अमृत रसाचं सेवन केलं, सगळ्या रसाचं सेवन केल्यासारखंच आहे. बाकीचे सगळे रस जोपर्यंतच मनुष्य घेतो जोपर्यंत त्याला अमृताचा रस मिळत नाही. एकदा अमृताचं सेवन झालं की मग आता परत चहा प्यायची गरज नाही. चहा कुठपर्यंत प्यावासा वाटतो? अमृत मिळत नाही म्हणून अमृत तुल्य हे घे ते घे हे सगळे रस घेत बसतो. परंतु एकदा अमृताचं सेवन ज्याने केलं, अमृताते ठी ठेवी तो कांजी केवी सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. विषय अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके. तसं संत हे बाकीची साधनं जी आहेत ती आपल्याला थोडा थोडा रस देणारी आहेत, थोडा रस देणार आहेत. आंब्याचा रस, आमका रस, तमका, शब्दाचा रस, स्पर्शाचा रस, अशी काही ही साधनं बाकीचा थोडा रस देणारी आहेत. पण संतांची सेवा जी आहेत ती मात्र
अमृतासारखा आपल्याला आनंद देणारी, रस देणारी आहे. कारण संत अमृत स्वरूप झालेले आहेत, परमात्मा स्वरूप झालेले. किंबहुना अमृताही पेक्षा माझा मराठोची बोलू कौतुके. म्हणून तैसा पुढत पुढती तोची. वाचा पुढची ओवी. तैसा पुढत पुढती तोची, मी अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. म्हणून अशा प्रकारे तैसा शब्दाने मागे जे निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलं, ज्ञानोबारायांनी जेवढं काही वर्णन मागे केलेलं आहे सगळं कोणाचं केलं आहे? निवृत्तीनाथ महाराजांचं. सगळ्या तीर्थात जाण्यापेक्षा एका समुद्रात जा, निवृत्तीनाथ महाराज समुद्र स्वरूप आहेत. बाकी रसांचं सेवन करण्यापेक्षा आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे जा, ते अमृत स्वरूप झालेले आहेत. तैसा पुढत पुढती तोची. पुढत पुढती म्हणजे पुन्हा 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 पुन्हा. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीत, मी पुन्हा पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांचं वंदन करणार आहे, पुन्हा पुन्हा त्यांची सेवा करणार आहे, पुन्हा पुन्हा मी त्यांना वंदन करणार आहे. कशा करता? मिया अभिवंदिला श्री गुरुची. मी परत परत श्री गुरूंचंच अभिवंदन केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारे वंदन केलेलं आहे. कधी त्यांचं वर्णन करून वंदन केलं आहे, कधी त्यांना लक्ष द्या म्हणून वंदन केलं आहे, कधी त्या ठिकाणी त्यांचं वर्णन करून वंदन केलेलं आहे, कधी नमस्कार करून वंदन केलेलं आहे. मिया अभिवंदिला श्री गुरुची. का? जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. त्या ठिकाणी अभिलषित, माझं जे काही इच्छित आहे आणि माझ्या मनाची जी काही रुची आहे ते सगळं श्री गुरु काय करतात? पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. संत त्या ठिकाणी मी आपलं सर्व मनोरथ पूर्ण करतात. मिया जैस जैसिया आशा केला तुमचा भरवसा. पुढं ते पुरवून जी बहुवसा आणिलो सुखा. मी जो जो काही त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात इच्छा केली ती सगळी श्रीगुरूंनी माझी पूर्ण केली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी. गेले का नेले? नेले गेले तेथ माझे उरले पायी कपन. सगळ्या मनोकामना गुरु पूर्ण करतात. मनोनी समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. तुका म्हणे आहे आले समर्थाच्या मना तरी होय राना. म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे. अशा प्रकारे गुरूंचं वर्णन झालं. आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. तर इथून पुढे ज्ञानोबाराय महाभारताचं वर्णन करतात. कारण सांगायचं आहे काय? गीतेवर व्याख्यान करायचं आहे, पण गीता आली कुठून? म्हणून महाभारताचं वर्णन, नंतर गीतेचं वर्णन आणि मग श्लोकाला सुरुवात ज्ञानोबाराय करतात. त्याचा विचार